नमस्ते. लास्ट व्हिडिओपर्यंत आपण बिल ऑफ एक्सचेंजचा जो मागचे दोन जे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ नंबर 7 आणि व्हिडिओ नंबर 8, याच्यामध्ये आपल्याला बिल ऑफ एक्सचेंजच्या जे जर्नल एंट्रीज करायच्या आहेत त्याचे कंडिशन्स किंवा काय काय पॉसिबिलिटीज आहेत हे मागच्या दोन व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. होप सो तुमच्या ते लक्षात आलेलं असेल. आजपासून आपण या व्हिडिओपासून ॲक्च्युअल जर्नल एंट्रीज कशा सोडवायच्या किंवा प्रॉब्लेम्स कसे सॉर्ट आउट करायचे हे आजच्या व्हिडिओपासून आपण बघणार आहोत. काल आपण बघितलं होतं बघा, ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज ऑफ ड्रॉवर. बिल 4 ठिकाणी असू शकतं. रिटेन्ड बिल, बिल ड्रॉवरच्या हातात असू शकतं टिल द ड्यू डेट. ड्रॉवर सेकंड कंडिशनमध्ये बिल डिस्काउंटेड विथ बँक. ड्रॉवर बँकेकडे बिल डिस्काउंटिंगला पाठवू शकतात. तिसऱ्या कंडिशनमध्ये ड्रॉवर बिल एंडॉर्स करू शकतात, एंडॉर्समेंट. आणि चौथ्या कंडिशनमध्ये बिल ड्रॉवर बँकेकडे कलेक्शनला पाठवू शकतात. मग या व्हिडिओमध्ये आपण रिटेन्ड बिल जे आहे त्याच्याशी रिलेटेड जो प्रॉब्लेम आहे तो आपण बघणार आहोत. रिटेन्ड बिल, बिल ड्रॉवरच्या हातामध्ये असतं मॅच्युरिटी डेट, ड्यू डेटपर्यंत. रिटेन्ड द बिल टिल द ड्यू डेट. ड्रॉवर कॅन रिटेन द बिल टिल द ड्यू डेट. ऑन द ड्यू डेट he presents the bill to drawee for payment, which can be honored or dishonored by the drawee. बघा काय म्हणतायत ते, ड्रॉवर कॅन रिटेन द बिल टिल द ड्यू डेट. ड्यू डेटपर्यंत त्यांच्याकडे बिल राहतं. ऑन द ड्यू डेट ही प्रेझेंटेड द बिल टू ड्रॉई. ड्यू डेटच्या दिवशी ते ड्रॉईकडे बिल परत देतात का तर पेमेंट करण्यासाठी. पण ड्रॉई नी जर पेमेंट केलं तर बिल ऑनर्ड होणार आहे. आणि ड्रॉईनी जर ड्यू डेटच्या बिल ऑनर्ड नाही केलं ड्यू डेटच्या दिवशी तर बिल होणार आहे डिसऑनर्ड. म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी बिलाचे पैसे दिले तर बिल ऑनर्ड आणि ड्यू डेटच्या दिवशी बिलाचे पैसे नाही दिले तर डिसऑनर्ड. मग आजच्या प्रॉब्लेममध्ये रिटेन्ड बिलाची एंट्री कशी करायची, ते बिल ऑनर्ड झाल्यानंतर काय करायचं आणि तेच बिल डिसऑनर्ड झाल्यानंतर कशी एंट्री करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे तुम्हाला चार्ट फॉर्ममध्ये दिले बघा, सेलर अँड बायर. सेलर हू सोल्ड गुड्स टू बायर सेल्स द गुड्स ऑन क्रेडिट. कोणाला तरी तो माल विकणार आहे, म्हणजे या कंडिशनमध्ये सेलरला पैसे मिळणार आहेत. खाली दिले बघा, क्रेडिटर. सेलरला पैसे मिळणार आहेत म्हणजे या केसमध्ये तो कोण झाला आता, क्रेडिटर. आपल्या बिल ऑफ एक्सचेंजच्या भाषेमध्ये तो असणार आहे ड्रॉवर. एक कायम लक्षात ठेवायचं, या दोघांपैकी ज्या व्यक्तीला बिलाचे पैसे मिळणार आहेत तो असणार आहे ड्रॉवर. ही इज अ क्रेडिटर. अँड डेटर कोण असणार आहे, जो पैसे पे करणार आहे तो, म्हणजे तो कोण आहे, ड्रॉई. ड्रॉवर बिल ड्रॉ करतात ड्रॉईवर, सो ड्रॉज द बिल लिहिले पहा. होल्डर, आता होल्डर म्हणजे ड्रॉवर आहेत आणि ॲक्सेप्टर म्हणजे कोण आहेत, ड्रॉई आहेत. हे होल्डर का, कारण ह्यांना बिलाचे पैसे मिळणार. हे ॲक्सेप्टर का, कारण हे बिलाचे पैसे देणार आहेत म्हणून. ड्रॉई ॲक्सेप्ट्स द बिल अँड सेंड इट टू ड्रॉवर. ड्रॉई ॲक्सेप्ट कधी करणार आहेत, आपण फॉर्मॅट बघितलं होतं बघा, ड्राफ्ट केला होता. जेव्हा ड्रॉई त्या बिलावर, त्या बिल ऑफ एक्सचेंजचा जो ड्राफ्ट असतो त्याच्यावर सही करतात आणि ॲक्सेप्टेड लिहितात, तेव्हा हा व्यवहार जो आहे हा क्लिअर होतो की हो, यामध्ये लिहिलेली जी अमाऊंट आहे ही द्यायला मी तयार आहे, असा त्याचा अर्थ असतो. मग ड्रॉई जेव्हा त्या बिलावर सही करणार आहे तेव्हा ते ॲक्सेप्ट होणार. बघा, मग ड्रॉई सही करून ते बिल परत कोणाकडे देतात, ड्रॉवरकडं.
Drawee accepts the bill and send it to drawer. नेक्स्ट होल्डर म्हणजे ड्रॉवर काय करू शकतात, प्रेझेंट द बिल फॉर पेमेंट. ड्रॉईकडं ते ड्यू डेटच्या दिवशी बिल देणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत की आता माझे पैसे द्या. आणि ते ड्यू डेटच्या दिवशी ड्रॉई और ॲक्सेप्टर ऑनर्स द बिल ऑन ड्यू डेट. ऑनर मीन्स बिलाचे पैसे त्या दिवशी ड्रॉवरच्या खात्यामध्ये जमा होतात. ऑनर्ड पण होऊ शकतं बिल आणि डिसऑनर्ड पण होऊ शकतं बिल. मग हे सगळे काय काय प्रकार आहे, प्रॉब्लेम आल्यानंतर कसं सोडवायचं, कसे जर्नल एंट्रीज करायचे आपण आज बघूया. काल आपण हा 266 वर अकाउंटिंग ट्रीटमेंट आहेत बघा रिटेन्ड बिलाच्या, त्या मी थोड्याशा सांगितल्या होत्या. हा जो चार्ट आहे हा तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे. प्रॉब्लेम बघा काय आहे तो, इलिस्ट्रेशन ऑन रिटेन्ड बिल. क्लिअर कट म्हणले रिटेन्ड बिलाचा प्रॉब्लेम आहे. ऑन 1 जून 2019 प्रताप सोल्ड गुड्स टू सुजीत वर्थ ₹82,000. प्रताप सोल्ड गुड्स टू सुजीत वर्थ ₹82,000. प्रतापने गुड्स विकलेले आहेत सुजितला 82,000चे. Who sold the bill? Pratap. Who is seller? Pratap. In that case, who is drawer? Pratap. आलं लक्षात? हा जो प्रताप आहे याच्या डोक्यावर लिहून ठेवायचं ड्रॉवर, आपल्या माहितीसाठी. का? कारण त्यांनी गुड्स सोल्ड केलेले आहेत, त्यांनी विकलेत आणि कुणीतरी घेतलेत. हा ड्रॉवर आहे म्हणजे सुजित कन्फर्म कोण झाला मला सांगा, ड्रॉई. प्रत्येक प्रॉब्लेमचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की प्रॉब्लेममध्ये आलेला ड्रॉवर कोण आहे, प्रॉब्लेममध्ये आलेला ड्रॉई कोण आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखता आलं पाहिजे. ड्रॉवर कोण असणार आहे, ज्याने माल विकला आणि ज्याला बिलाचे पैसे मिळणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. उरलेली पार्टी आहे ती ड्रॉई असणार आहे. ऑन 1 जून 2019 प्रताप सोल्ड गुड्स टू सुजित वर्थ ₹82,000. हा व्यवहार झाला बघा. सोल्डच्या खाली अंडरलाईन करायची, का ते मी सांगते. सुजित ॲक्सेप्ट्स अ बिल ड्रॉन अपॉन हिम. सुजित जो ड्रॉई आहे त्यांनी काय केलं, बिल ॲक्सेप्ट केलं. मी ज्याला ज्याला अंडरलाईन करते त्याला त्याला तुम्ही अंडरलाईन करायची. सुजित ॲक्सेप्ट्स द बिल ड्रॉन अपॉन हिम बाय प्रताप फॉर 2 months. त्यांनी 2 महिन्यासाठी बिल ड्रॉ केलं प्रतापने आणि सुजितने ते ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे मी 2 महिन्यानंतर ह्या बिलाचे पैसे देतो ₹82,000. सो सोल्डच्या खाली आपण अंडरलाईन केली बघा, ॲक्सेप्टच्या खाली अंडरलाईन केली. काय करायला सांगितले ते इथं दिले बघा. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ प्रताप अँड सुजित फॉर द फॉलोइंग केसेस. कोणाच्या बुकमधल्या एंट्री सांगितल्या आहेत, प्रतापच्या पण आणि सुजितच्या पण, आणि खाली तुम्हाला केसेस दिल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला ह्यामध्ये झालेल्या व्यवहाराच्या एंट्रीज करावे लागतील आणि मग आपल्याला केसेसकडे जावं लागेल. म्हणून मी काही शब्दांना अंडरलाईन केलेली आहे बघा, सोल्ड अँड ॲक्सेप्टेड. त्या एंट्रीज करायला लागतील आपल्याला अगोदर आणि मग आपण कंडिशन्सकडे जाणार आहोत. काय कंडिशन दिली आहे, इफ बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट. जर ड्यू डेटच्या दिवशी बिलाचे पैसे मिळाले तर काय एंट्री येईल, ही एक केस आहे. बिल इज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. बिलाचे पैसे ड्यू डेटच्या दिवशी नाहीच मिळाले तर काय एंट्री येईल. आणि थर्ड कंडिशन दिली बघा, बिल इज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट अँड नोटिंग चार्जेस ₹250 पेड बाय प्रताप. बिल डिसऑनर पण झालेलं आहे प्लस नोटिंग चार्जेस पण अप्लाय केलेले आहेत. मग हा प्रॉब्लेम कसा मांडायचा, कसा सोडवायचा ते बघूया. आपल्या वहीचं जे पान असतं
त्या पानावर या पद्धतीने जर्नल आखायचं. एका पानावर इन द बुक्स ऑफ प्रताप. बिल ऑफ एक्सचेंजच्या एंट्री सोडवताना किंवा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करताना जोडपान घ्यायचं. एकीकडचं आणि एकीकडचं असं घ्यायचं नाही, असंच पान घ्यायचं, कारण इकडची एंट्री केली की लगेच आपल्याला इकडची एंट्री करता येते. सो या पानावर घ्यायचा इन द बुक्स ऑफ प्रताप जर्नल, आणि या पद्धतीने जर्नल आखायचं. जर्नल तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी झालं होतं. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आणि या पानावर आखायचा सुजित, इन द बुक्स ऑफ सुजित जर्नल. मग पुन्हा सेम तोच कंटेंट. फार तर तुमच्या माहितीसाठी जेव्हा तुम्ही प्रताप लिहिणार आहात तेव्हा त्याच्यासमोर लिहा ड्रॉवर पेन्सिलने, आणि इन द बुक्स ऑफ सुजित तो कोण आहे, ड्रॉय. जर्नल आखायचं जसं आपण 11वीला जर्नल आखत होतो तसं. आणि ह्या ज्या एंट्रीज काल आपण बघितलेल्या आहेत ह्याच इथं प्लेस करायच्या आहेत. आता त्या कशा प्लेस करायच्या बघूया. बघा, इलिस्ट्रेशन ऑन रिटेन्ड बिल ऑन 1 जून 2019. तारीख दिलेली आहे म्हणजे तारखेला काहीतरी अर्थ आहे. 1 जूनला व्यवहार झाला आहे कोणामध्ये, प्रताप आणि सुजितमध्ये. काय, प्रताप सोल्ड गुड्स टू सुजित वर्थ ₹82,000. एकाने गुड्स विकलेले आहेत, एकाने परचेस केलेले आहेत. आपला काल फॉर्मॅट जो बघितला होता त्याच्याची पहिली एंट्री बघा काय, क्रेडिटर सेल्स द गुड्स ऑन क्रेडिट. इथं सुद्धा काय केलं, प्रतापने क्रेडिटवर गुड्स विकलेले आहेत प्रतापला. मग इन द बुक्स ऑफ ड्रॉवर काय एंट्री येणार आहे, डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. प्रतापच्या बुकमध्ये डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स. डेटर हू ओज द बिल, किंवा जो बिलाचे पैसे देणार आहे तो. मग जो डेटर आहे आपल्याकडे, डेटर आहे सुजित, बरोबर, जो बिलाचे पैसे देणार आहे तो. मग ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येणार आहे बघा, सुजित अकाउंट डेबिट 82,000 टू सेल्स अकाउंट. डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स. ह्या केसमध्ये सुजित बिलाचे पैसे देणार आहे, तो सुजित अकाउंट डेबिट टू सेल्स. आलं लक्षात. आणि सुजितच्याच बुकमध्ये एंट्री करायची काय आहे, परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिट. त्यांनी गुड्स घेतलेले आहेत म्हणून त्याच्या बुकमध्ये काय येणार आहे, परचेसेस अकाउंट डेबिट. आणि कोणाला पैसे देणार आहे तो, प्रतापला. सो टू क्रेडिट कोणाला पडलं बघा, टू प्रताप. डेट कॉलममध्ये 2019 जून 1ची ट्रान्झॅक्शन आली, व्यवहार झाल्याची. हे आपण जे सोल्ड केलेलं आहे म्हणजे पहिली एंट्री कुठली केली आपण, सेल्सची एंट्री केली बघा. सुजित अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अँड परचेसेस अकाउंट डेबिट टू प्रताप अकाउंट 82,000. इथं जी एंट्री कराल त्याच्या रिव्हर्स एंट्री बरोबर येणार. प्रतापच्या बुकमध्ये प्रतापचं नाव कधीच येणार नाही, हा की पॉईंट मी काल सांगितला होता. आणि सुजितच्या पुस्तकात सुजितचं नाव कधीच येणार नाही. याच्या पुस्तकात सगळ्या ठिकाणी तुम्हाला प्रताप 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 दिसणार बघा, आणि याच्या पुस्तकात सगळीकडे तुम्हाला सुजित 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 दिसणार. त्या दोघांमध्येच व्यवहार झालेला आहे, त्यामुळे हे दोघंच येणार आहेत या प्रॉब्लेममध्ये. सो पहिली एंट्री आहे डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अँड परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर. म्हणून आपण इथे पहिली एंट्री काय केली, सुजित अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 82,000 अँड परचेसेस अकाउंट डेबिट टू प्रताप्स कॅपिटल 82,000. होप सो तुमच्या ही एंट्री लक्षात आलेली असेल. हे आपण गेल्या वर्षी करत होतो. त्याच्यानंतर पुढं काय झालं बघा, सुजित ॲक्सेप्ट्स अ बिल ड्रॉन अपॉन हिम बाय प्रताप फॉर 2 months फॉर ₹82,000. सुजितनी बिल ॲक्सेप्ट केलं. हो, मला मान्य आहे, मी हे 82,000 रुपये तुला देईन, पण कधी, 2 महिन्याने. मग हा जो अंडरलाईन केलेला शब्द आहे ॲक्सेप्टेड, त्याची एंट्री आपण काल बघितली आहे. क्रेडिटर और ड्रॉवर ड्रॉज अ बिल अँड ॲक्सेप्ट्स अँड रिसिव्ड. जेव्हा क्रेडिटर बिल ॲक्सेप्ट करतो तेव्हा काय एंट्री येते बघा, ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येते, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई. आपल्याकडे ड्रॉई कोण आहेत,
सुजित आहे. सो इथे एंट्री काय येणार आहे बघा, 1 तारखेला बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुजित 82,000. मी नॅरेशनकडे आत्ता जात नाही आहे, फक्त तुम्हाला एंट्री लक्षात याव्या म्हणून. बुकमध्ये आहे प्रॉब्लेम, सो ॲज इट इज तुम्ही नॅरेशन लिहू शकता. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई, आपल्या केसमध्ये ड्रॉई आहेत सुजित. बिल्स रिसिवेबल टू सुजित. आणि सुजितच्या बुकमध्ये काय एंट्री येणार आहे, ड्रॉईच्या बुकमध्ये काय एंट्री येणार आहे, ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. ड्रॉवर मीन्स प्रताप. 1 तारखेला परत प्रताप्स कॅपिटल टू बिल्स पेएबल 82,000. ह्या एकदम सोप्या एंट्री आहेत पहा, पहिल्या 2. काहीच प्रॉब्लेम नाही, हे गेल्या वर्षीपर्यंत आपण करत होतो. गुड्स सोल्ड केल्याची एंट्री आणि बिल ॲक्सेप्ट केल्याची एंट्री बऱ्यापैकी सर्व प्रॉब्लेम्समध्ये असते. तुम्ही 1 बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम करा, नाही तर 10 बिल ऑफ एक्सचेंजचे प्रॉब्लेम करा. हा फॉर्मॅट बदलत नाही. बदलतात फक्त ड्रॉवरचं नाव आणि ड्रॉईचं नाव, बाकी जर्नल एंट्रीज सेम. आता काय झालं बघा, ऑन 1 जून 2019 प्रताप सोल्ड गुड्स टू सुजित वर्थ ₹82,000. सुजित ॲक्सेप्ट्स द बिल ड्रॉन अपॉन हिम बाय प्रताप फॉर 2 months. ह्या 2 एंट्रीज आपण केल्या. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ प्रताप अँड सुजित फॉर द फॉलोइंग केसेस. आता ह्या पहिल्या 2 एंट्रीज केल्यानंतर आता आपण आपल्या केसेसकडे जाणार आहोत. फर्स्ट केस काय आहे बघा, बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट. काल जो चार्ट बघितला त्याच्यात आहे का बघूया आपण ही एंट्री. रिटेन्ड बिल, आता हा अख्खाच प्रॉब्लेम रिटेन्ड बिलाचा आहे, सो हेच ॲप्लिकेबल आहे. रिटेन्ड बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट, तीच केस दिली का बघा, बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट. म्हणजे आपल्याला कुठली एंट्री लागणार आहे, 3rd एंट्री. ड्रॉवरच्या बुकमध्ये ऑनर्ड म्हणजे काय, बिलाचे पैसे मिळतात ड्यू डेटला. ड्रॉवरला बिलाचे पैसे मिळणार आहेत. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आणि ड्रॉईच्या बुकमधून कॅश जाणार आहे, ड्रॉईज डेटर, सो बिल्स पेएबल टू कॅश. आलं लक्षात. मग इथं काय एंट्री येणार बघा आपल्या प्रॉब्लेममध्ये. आता 4 ऑगस्ट कसं आलं सांगायला पाहिजे नाही का. बिल किती तारखेला काढलं आहे बघा, 1 जूनला काढलेलं आहे. आणि त्याने किती महिन्यांसाठी ॲक्सेप्ट केले बघा, 2 महिन्यासाठी. मग 1 जूनपासून 2 महिन्यांची ड्यू डेट काढायची. 1 जून संपल्यानंतर 1 जुलै, 1 ऑगस्ट. पहा, 1 जूनपासून 2 महिन्यासाठी बिल काढलेलं आहे. मग 1 जूनपासून पुढचा महिना येतो 1 जुलै, हा 1 महिना झाला. त्याच्या पुढचा महिना येतो 1 ऑगस्ट, हा झाला 2रा महिना. हे झाले आपले 2 महिने. म्हणजे आपली नॉमिनल ड्यू डेट किती आली, 1 ऑगस्ट. पण ही तारीख घेऊन चालणार आहे का, नाही चालणार. आपल्याला काय करावं लागेल, 3 एक्स्ट्रा डेज त्याच्यामध्ये ॲड करायला लागतील, विच इज नोन ॲज ग्रेस डेज. 1 ऑगस्ट पुढं 3 दिवस, 2, 3 आणि 4 ऑगस्ट. म्हणजे आपल्या बिलाची ड्यू डेट किती आली मला सांगा, 4 ऑगस्ट. आलं लक्षात. ड्यू डेटच्या दिवशी बिल ऑनर झालं आहे, म्हणजे वी हॅव टू राईट ड्यू डेट. सो इथे 4 ऑगस्ट आले बघा, 4 ऑगस्ट. 4 ऑगस्टला ड्रॉवरला पैसे मिळालेले आहेत बिकॉज ऑफ बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल तेच लिहायचं आहे. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 82,000. आणि ड्रॉईच्या बुकमध्ये काय बघा, बिल्स पेएबल टू कॅश, बिल्स पेएबल टू कॅश ऑन 4 ऑगस्ट 82,000. काहीही अवघड नाही, फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ते लगेचच लक्षात राहणार नाही, ते हळूहळू सरावाने पुन्हा वाचूनच ते आपल्याला करावं लागेल. सो फर्स्ट केस आपण सॉल्व केली, वेन द बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आपण दोन्ही एंट्रीज दोघांच्या बुकमध्ये केलेल्या आहेत. दुसरी केस काय बघा, बिल इज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता हे ऑनर म्हणजे काय, ड्यू डेटच्या दिवशी बिलाचे पैसे मिळाले तर आपण ही एंट्री केली. पण ड्यू डेटच्या दिवशी बिल जर डिसऑनर झालं, बिल जर बाउन्स झालं,
तर काय एंट्री येते बघा. चौथी कंडिशन आहे बघा, इथंच आहे वर. रिटेन्ड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येते? ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. तो पैसे देऊ शकत नाही, सो अगेन ही बिकम डेटर. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आपल्या केसमध्ये ड्रॉई कोण आहे? सुजित. ड्यू डेटच्या दिवशी बिल डिसऑनर झाले म्हणजे ड्यू डेट लिहावी लागेल. ऑगस्ट 4 कंडिशन लिहिले आहेत बघा, ए बी. ऑगस्ट 4 सुजित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. नॅरेशन आहे बीइंग सुजित ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. जे घडलंय ते लिहायचं. अपोजिट बुकमध्ये काय एंट्री येणार आहे? बिल्स पेएबल टू ड्रॉवर. इथे बघा बिल्स पेएबल टू प्रताप. आलं लक्षात? 82,000चं बिल ड्यू डेटच्या दिवशी बाउन्स झालेलं आहे. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवलेत की बिल ऑफ एक्सचेंज तुमचं. फक्त सहजासहजी काही मिळत नसतं, कष्ट करावे लागतात, एवढंच. सो सेकंड कंडिशन आपण सॉर्ट आउट केली. बिल बाउन्स झालं तर सुजित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल इन द बुक्स ऑफ ड्रॉवर. आणि ड्रॉईच्या बुकमध्ये बिल्स पेएबल टू प्रताप 82,000 being our acceptance dishonored on due date. लास्ट कंडिशन काय बघा? बिल इज dishonored on due date and noting charges ₹250 पेड बाय प्रताप. बिल डिसऑनर पण झालंय आणि नोटिंग चार्जेस पण अप्लाय झाले 250 विच इज पेड बाय प्रताप. दिले पहा इथे पाचवी कंडिशन. रिटेन्ड बिल डिसऑनर्ड. Retained bill dishonored on due date and noting charges paid by drawer. ड्रॉवर म्हणजे प्रताप. काय एंट्री येते? ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल टू कॅश. आपल्या या प्रॉब्लेममध्ये ड्रॉई कोण आहे? सुजित आहे बघा. 4 ऑगस्ट सुजित अकाउंट डेबिट 82,250. का तर नोटिंग चार्जेस त्याच्यात ॲड झालेले आहेत. 82,000चं बिल होतं पण 250 काय आहेत? नोटिंग चार्जेस. ड्रॉई अकाउंट डेबिट 82,250 टू बिल्स रिसिवेबल 82,000 अँड टू कॅश अकाउंट 250. त्याला कॅश मिळालेली आहे 82,000, सॉरी त्याच्याकडनं कॅश गेलेली आहे आणि त्याचं बिल देखील बाउन्स झालेलं आहे. सो या दोघांच्या क्रेडिटचं एकूण जे डेबिट आहे ते इथं पडलेलं आपल्याला दिसतं आहे. आलं लक्षात? इकडच्या बुकमध्ये काय एंट्री येते बघा ड्रॉईच्या? बिल्स पेएबल डेबिट नोटिंग चार्जेस डेबिट टू ड्रॉवर. सो 4 ऑगस्ट बिल्स पेएबल डेबिट 82,000. इथे लिहिताना कॅश नाही बघा, नोटिंग चार्जेस मेन्शन केलं आहे. नोटिंग चार्जेस डेबिट 250 टू प्रताप्स कॅपिटल. ड्रॉवर कोण आहे आपल्याकडे? प्रताप. टू प्रताप्स कॅपिटल 82,250. When bill get dishonored as well as noting charges paid by ड्रॉई, आपण अशी एंट्री करणार आहोत. सुजित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल टू कॅश. बीइंग सुजित ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. एवढी सोपी नॅरेशन लिहायची. आणि इथं बघा बीइंग अवर ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. सो हा सोपा प्रॉब्लेम आहे, खूप बेसिक प्रॉब्लेम आहे. मुद्दाम हा निवडला कारण हे समजल्याशिवाय पुढचे कळणार नाही आहेत प्रॉब्लेम्स. रिटेन्ड बिल प्रॉब्लेम सॉर्ट आउट करताना कसा करायचा, काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. प्रॉब्लेम लिहायचा असेल लिहा वहीमध्ये, नसेल तर डायरेक्ट सॉल्युशन लिहा, नाव नंबर टाका त्या प्रॉब्लेमचं. आखताना मात्र एका पानावर इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि एका पानावर इन द बुक्स ऑफ ड्रॉई असंच आखायचं आहे. आणि मग प्रॉब्लेम वाचून त्याच्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत ते पाहून मगच आपण सायमल्टेनियसली दोन्हीकडे एंट्रीज करणार आहोत. झालं. एवढं झालं की 4 मार्क 5 मार्क तुमचे. अवघड काय बिल ऑफ एक्सचेंजमध्ये. आणखीन एक महत्त्वाचं, जे काही फॉर्मॅट्स आहेत किंवा जे काही तुम्हाला जर्नल एंट्रीज दिल्या आहेत ह्या तुम्हाला कलेक्टिव्ह एका ठिकाणी लिहिता येतात का बघा, बॅक टू बॅक. म्हणजे रिटेन्ड बिल,
त्याच्यानंतर डिस्काउंटेड बिलाच्या, त्याच्यानंतर एंडॉर्समेंट, रिन्युअल आहे, बिल सेंट फॉर कलेक्शन आहे, इन्सॉल्वन्सी आहे. हे सगळा एकत्रित बंच करता येतो का बघा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस पानं पलटण्याची गरज नाही आणि मुख्य म्हणजे आपण बोर्डाला हे पुस्तकही घेऊन जाऊ शकत नाही. सो मी हा माझ्या जुना बनवलेला आहे, तो तुम्हाला मी जस्ट दाखवते की तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर करू शकता. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, जो काही फॉर्मॅट आहे तो मांडायचा. म्हणजे परत परत जेव्हा प्रॉब्लेम आपण सोडवू तर पुस्तक बघण्याची गरज नाही, जस्ट आपल्याला ह्याच्यात बघून आपल्याला एंट्रीज करता येतील. हे तयार करा. हा एक बंच, असाच एक बंच तयार करून तुम्ही तुमच्या भिंतीवर, तुम्ही स्टडी मटेरियल जिथं तुमचं आहे तिथं लावलात तर तुम्हाला हे पटापट वाचता येईल आणि आपल्याला प्रॉब्लेम भराभर सोडवता येतील. प्रत्येक वेळेस पुस्तक असतंच आपल्याबरोबर असं नाही. तर हा पोर्टेबल बंच आपण केलात तर मग तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला हे वापरता येणार आहे. काय काय लिहायचं आहे ते मी सांगेन, पण अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःचा सेट तयार केलात तर पटापट याच्यात फाइंड आउट होऊन करून आपल्याला प्रॉब्लेम्स सोडवता येतील. कारण प्रत्येक वेळेस पुस्तकातलेच प्रॉब्लेम असतात असं नाही, वेगळे पण प्रॉब्लेम असतात. सो ते करण्यासाठी अशा प्रकारे त्याचं एकत्रीकरण करायला हरकत नाही. बघा, सोडवा. काही अडचण असल्यास जरूर विचारा. आज पहिला प्रॉब्लेम आपण बिल ऑफ एक्सचेंजचा घेतलेला आहे. लगेच कळणार नाही आहे, थोडा वेळ जाणार आहे, पण अटेम्प्ट करा समजण्याचा. तुम्हाला आजच्या प्रॉब्लेमचा 50% भाग जरी समजला असेल, काय करायचं आहे हे जरी लक्षात असेल तरी खूप झालं. हळूहळू हळूहळू हे सगळं लक्षात येईल तुमच्या. सो डोंट वरी. धन्यवाद.